विजय वडेट्टीवार सभास्थळाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत आणि सभास्थळाची पाहणी ते करतायत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। तुम्ही है तयार हम असं म्हटलेलं आहे, कशासाठी तुम्ही तयार आहात? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला हा जो स्थापना दिवस आपण साजरा करताय। है तयार हम हा नारा यासाठीच दिला की 10 वर्षाचा अपयशी कारभार घालवण्यासाठी काय केलंय 10 वर्षात। लोकांना तरुणांना रोजगार देऊ म्हणून सांगितले, मिळाला रोजगार। शेतकऱ्याचा उत्पन्नाला डबल भाव देऊ म्हणून सांगितलं, मिळाला। महिलावरील अत्याचार संपवणार म्हणून भीमगर्जना केली, छाती ठोकली, महिलावर अत्याचार संपलाय। महागाई 100 दिवसात कमी करायची घोषणा झाली, महागाई कमी झाली। सामान्य माणसाला या सरकारपासून मिळालं काय? कुठला असा विश्वास? 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू 2-4 दिवसात संपून जातील एका कुटुंबाला। हे गरिबीची रेखा वाढली की कमी झाली? हे सगळं जे आहे इव्हेंटचं सरकार, धार्मिक तेढ निर्माण करून लोकांमध्ये विष पेरणारं सरकार, या सगळ्या सरकारच्या विरुद्ध हा एल्गार आहे। आणि म्हणून आम्ही किसानों के हक के लिए तैयार हैं, हम बेरोजगारों को न्याय दिलाने के लिए तैयार हैं, महंगाई को कम करने के लिए तैयार हैं, हम इस देश का संविधान बचाने के लिए तैयार हैं, हम इस देश का लोकतंत्र बचाने के लिए तैयार हैं, हम और इस देश से तानाशाही खत्म करने के लिए तैयार हैं, हम हा संदेश देण्यासाठी ही सभा आहे। एक इतिहास आहे काँग्रेस आणि नागपूरचा, आता इथं नवा इतिहास लिहिला जाईल। नाही, निश्चितच हा इतिहास खरं तर महात्मा गांधींनी जर निवड कोणाची केली तर विदर्भाची केली। 1936 ला भारत छोडो हा नारा सेवाग्राममध्ये तो ठराव पहिला या मातीतूनच गेलेला आहे, विदर्भाच्या भूमीतून गेला आहे। आणि महात्मा गांधीजींच्या उपस्थितीमध्ये तो ठराव सेवाग्राममध्ये झाला। महात्मा गांधींच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेला हा विदर्भ ही भूमी आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीने आणि त्यांच्या दीक्षाभूमीने हा पावन परिसर आहे। आणि कवी कालिदासांची सुद्धा ही भूमी आहे। हा मोठा इतिहास, माणसाला माणसाशी जोडणारी भूमी, माणसाला माणसाशी तोडणारी भूमी नाही, जात आणि धर्माच्या दरी मिटवणारी भूमी, धर्मामध्ये आग लावणारी भूमी नाही, तो विचारही नाही। आणि तो विचार पेरणाऱ्यांना हा संदेश देणारी ही भूमी आहे की तुम है तयार हम तुम्हारे खिलाफ लढने के लिए। हाच याचा इतिहास आहे असं मला वाटतं। 3 स्टेज तुम्ही केलेले आहेत, ह्याचं कारण काय? आणि पहिल्यांदाच असं काँग्रेसचं स्टेज पाहायला मिळतंय, नाही तर एक छोटं स्टेज आणि 10-20 खुर्च्या असायच्या, हा बदल नेमका काय? नाही, असं आहे की हा स्थापना दिवस आहे। स्थापना दिवसाच्या माध्यमातून जो पहिला स्टेज आपल्याला दिसतोय उजवीकडे, तिथे पूर्णतः राज्य आमचा होस्ट आहे। आणि राज्यातील होस्ट असल्यामुळे राज्यातील सर्व नेते आणि पदाधिकारी, जिल्हा अध्यक्षापासून त्यांच्यासाठी प्रदेशसाठी तो स्टेज दिलेला आहे। प्रदेशचे सर्व लोक त्या ठिकाणी बसतील। इथे CWC आणि शीर्षस्थ काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जे काही नेते आहेत ते नेते या केंद्रीय नेतृत्व त्यांच्याकडे आहे। हा स्टेज नंबर 1चा स्टेज। आणि बाजूचा स्टेज हा अदर स्टेटमधून आणि निमंत्रित जे आहेत, अदर स्टेटमधून येणारे आणि निमंत्रित, त्यांच्यासाठी तो बाजूचा स्टेज आहे। असं एकूण 650 ते 700 लोकांची ही बैठकीची व्यवस्था केलेली आहे, म्हणूनच हे 3 स्टेज केलेले आहे। एक शेवटचा प्रश्न असा आहे की भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते, कृष्णकुमार पांडे यांचा पदयात्रेदरम्यान मृत्यू झालेला होता आणि त्यावेळेस राहुल गांधी त्यांच्या घरी सांत्वन करायला जाऊ असं म्हटले होते, मात्र त्यांच्या कुटुंबाने आज असं म्हटलंय की 1.25 वर्षात ते आले नाही। नाही, मला माहीत नाही, आम्ही राहुलजींशी, कारण एवढ्यात ते काही विदर्भातही त्यांचा दौरा झालेला नाही, तर कदाचित मला माहीत नाही। पण राहुलजींच्या बरोबर कानावर ही गोष्ट आम्ही टाकू। बरं, किती वाजता सभा सुरू होईल? ही सभा बरोबर 1:30 वाजता 2 वाजता सुरू होईल, 2ला डॉट सुरू करू असं एकूण आमच्या सगळ्या आयोजकांचं म्हणणं आहे। आपण पाहतोय की विजयजी वडेट्टीवार यांनी या स्टेजची पाहणी केलेली आहे आणि 3:15च्या दरम्यान या सभेची त्यांची सुरुवात होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि है तयार हम कशासाठी ते तयार आहेत हे देखील त्यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलंय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।